ओवळे ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश गायकवाड व राकेश गायकवाड यांच्या पाठपुराव्याने उरणचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघातील 51 ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांना विविध टेक्नॉलॉजी साहित्यांचे वाटप करण्यात आले। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल तालुक्यातील ओवळे येथे आमदार महेश बालदी यांनी ओवळे जिल्हा परिषद शाळेची इमारत लवकरात लवकर नवीन बांधण्याची तयारी करावी असे सांगितले। यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। सरपंच रुपेश गायकवाड यांनी यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व नेते मंडळी, ग्रामस्थ, आमदार महेश बालदी, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, काँग्रेस नेते नंदराज शेठ मुंगाजी यांचा सत्कार केला। यावेळी रुपेश धुमाळ, मदन आहिर, गजानन पाटील, सुनील पाटील, मनखुश नाईक, रोशन जितेकर, सदन डाऊर, मिथुन जितेकर, राजेंद्र सदावर्ते, प्रगती गायकवाड, सुवर्णा म्हात्रे, आनंदी पाटील, सुरक्षा गायकवाड, ओवळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सचिन पाटील, प्रकाश वाजेकर, बळीराम गायकवाड, बबन म्हात्रे, विष्णू घोपकर, उपसरपंच धीरज पाटील व अधिक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओवळे या गावच्या अनेक विविध विकास कार्यक्रमाकरता आणि विद्यार्थ्यांकरता डिजिटल प्लॅटफॉर्म, डिजिटल कॉम्प्युटर, डिजिटल टॅब, डिजिटल लॅब या सर्व गोष्टींचं वाटप, उद्घाटन याकरता उपस्थित या ठिकाणचे पनवेलचे व्हिडिओ सन्माननीय वठारकरजी, त्यांचे सर्व प्रशासकीय यंत्रणा, पंचायत समितीची गटविकास अधिकारी, विकास अधिकारी आणि सर्व आमचे पदाधिकारी, या गावचे, या शाळेचे माजी विद्यार्थी आणि या गावचे सुपुत्र, आमचे मित्र नंदराजजी, सुनीलजी, सर्व पदाधिकारी, माझे सर्व आलेले बंधू भगिनींनो आणि विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, खरोखर एक अभिमान आहे, गर्व आहे। मी आत्ताच नंदराजला विचारलं, सुनीलजींना विचारलं, सर्वांना विचारलं की तुम्ही कुठल्या शाळेत शिकले? ते म्हणाले हीच शाळा। राकेश, रुपेश कुठल्या शाळेत शिकले? याच शाळेत। एक 100% एक आत्मीयता असतो, एक ओलावा असतो। माझी आई, माझं गाव, माझं घर, माझी ही तशी माझी शाळा, हे सुद्धा त्यातलंच आहे। त्यातलं वाक्य, हा शब्द काय खालच्या ओळीत जात नाही, हा त्याच ओळीत जातो। आणि या शाळेच्या 99 लाख रुपयाची वर्क ऑर्डर आज राकेश तुमच्या मिळाली, हे निश्चित आपल्याकरता अभिमानाचं आहे, गर्वाचं आहे, आनंदाचं आहे। आणि मी आत्ताही नंदराजजींना विनंती केली की या शाळेत आता ही वर्क ऑर्डर होते, 99 लाख रुपयाची बिल्डिंग होते, 70 लाख रुपयाचे तुमचे रस्ते होते। हे गौण खनिजमधून आलेले पैसे आहेत, हे या गावांमध्ये अनेक वर्ष मिळाले नाहीत। ते पैसे आपण गेल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे, पालकमंत्र्यांकडे भांडून हे आपले पैसे आपल्याला मिळाले। त्याच्यामुळे आपण हा विकास काम, आपण फक्त खाणींची धूळच कशाला खायची, तर आपल्याकडे विकासाचे पैसे आले पाहिजेत, हे आपण मांडलं आणि ते आज त्याला फळ आलं आणि आज आपल्याला 1 कोटी रुपयाची शाळा मिळाली आहे। याला पैशाची कमी पडून देणार नाही। फक्त एकदा माझी विनंती आहे, काय होतं की आपण शाळा चालू केल्यानंतर हे जर थोडी प्लिंथ वर घेतली असती तर, यो जिना असा काढला असता तर, हे नंतर सांगण्यापेक्षा आधी एकदा त्या प्लॅनला बसा, इंजिनियरला घेऊन बसा, कॉन्ट्रॅक्टरला घेऊन बसा की एक ते जे वॉक थ्रू होतं त्याला फक्त 3 ते 4 हजार रुपये राकेश खर्च होतो। तो कॉम्प्युटरवर पूर्ण बनवतात की आतमध्ये ही खोली कशी असेल, ही ते कसं असेल, ही किती बाय कितीची असेल, मुख्याध्यापकांना बसायची खोली कुठे असेल, स्टोर रूम कुठे असेल, या पूर्ण ग्राउंडचं प्लॅन करा। आपण 1 नाही 10 कोटी लागले तरी कमी पडून देणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो। आपण जेव्हा सत्तेतले आमदार आहोत, या विभागातला तुमच्या परिवारातला एक घटक मी असेल तर ही शाळा परिपूर्ण होणं ही तुमच्या आणि आमच्या आयुष्यातली उपलब्धी आहे। मी जेव्हा आपली शाळा म्हणतो, आपलं गाव म्हणतो, आपलं कार्यकर्ते म्हणतो, तेव्हा राज्य सरकारकडून निधी आणणं ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही आमच्या जबाबदारीत कधीच कंजूसी करणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो।